बाबा किंवा धार्मिक काल करून अनेक महिलांवरती अत्याचार केलेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं राज्यामध्ये चर्चा होते। एक संवेदनशील नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते, बंधुबाबावर जी कारवाई झालेली आहे किंवा धार्मिक स्तोम माजवलं जातं त्यांच्यावरती कशी कारवाई होईल? अत्यंत निंदनीय गोष्ट आहे ती, आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घेतलेली आहे त्याच्यात त्यांचंही खूप कौतुक केलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे होती ती मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे। म्हणजे मी पण टीव्ही चॅनल्सवरतीच हे पाहिलेलं आहे। तुम्ही देऊळबंदच्या माध्यमातून श्रद्धेचा पुढे आणलं होतं, अंधश्रद्धा लांब ठेवलेली होती, पण अशा पद्धतीने राजकीय नेते देखील त्या बंधुबाबाच्या ह्याच्यामध्ये असतील पाहायला मिळतात। अगदी रुपाली चाकणकरांचे फोटो व्हिडिओ येत आहेत, ते पाय धुवून हे करतायत, त्यामुळे टीका होते की राजकीय लोक देखील या बंधुबाबाच्या ह्याच्यामध्ये। या बाबतीत मी अजून तरी बातम्यांमध्ये अजून नीट कळलेलं नाहीये, पण मी पाहून त्याच्यावरती सखोल प्रतिक्रिया नक्की देईल। पण श्रद्धा ही खूप प्युअर असते, ओके, आणि जे श्रद्धेनं आपण करतो ते काम तितकंच पवित्र असतं। अंधश्रद्धा ही कुठल्याही पद्धतीची वाईट, तिच्या कंबरड्यात लातच घातली पाहिजे, याच्यात दुमत नाही।